सर, अधिवेशनादरम्यान खरं तर अनेक महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा होईल अशी अपेक्षा महाराष्ट्राला होती आहे. ललित पाटील प्रकरण असेल किंवा इतर अनेक प्रकरण आहेत, दुष्काळ आहे, यावरती चर्चा न होता दुसऱ्या प्रकरणावरती चर्चा सुरू आहेत. कसं बघता महाराष्ट्राला जी अपेक्षित आहे ती चर्चा होत नाही? अजिबात होत नाही आहे. मराठा आरक्षणावर सुद्धा आणि धनगर आणि इतर सर्व समाजाच्या आरक्षणासुद्धा गेल्या 2 दिवसामध्ये चर्चा झालेली आपण सर्वांनी बघितली आणि तीसुद्धा चर्चा होत असताना एकच मंत्री तिथं उपस्थित राहतात आणि मग इतर मंत्री कुठे जातात तर कोणाचं तरी जेवण असतं, मग तिथं जाऊन सगळे बसतात. आमची अपेक्षा आहे की एवढ्या महत्त्वाच्या विषयावर बोलत असताना 5-6 मंत्री तरी असावेत, आम्ही काय बोलतो ते त्यांनी ऐकावं आणि त्या पद्धतीने पुढे जाऊन जे काही नियोजन ते करावं. कारण आम्ही राजकारण बोलत नसतो, आमचं एकच मत असतं की सगळ्यांना विश्वासात घ्या. तसंच इतर जे विषय आहेत, अवकाळी पाऊस असेल, दुष्काळ असेल, बेरोजगारीचा मुद्दा, आता जर तुम्ही कालचा रिपोर्ट बघितला त्याच्यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक आली 45,000 कोटी, त्यानंतर गुजरातला 37,000 कोटी आणि महाराष्ट्र किती तर 8,000 कोटी. त्याच्यावर तुम्ही चर्चा करा ना, पण असं काय होताना दिसत नाही. बघूया सोमवार मंगळवारपर्यंत काय होतं, नाही तर मग कुठं ना कुठेतरी रस्त्यावर लोकांच्या बाजूने उतरावं लागेल असं दिसतंय. संघर्ष मोर्चावरती सर पोलिसांकडून अत्याचार करण्यात आला असं राज्यभरात सांगा, काय नेमकी परिस्थिती झाली? नाही, तिथं लाठीचार्ज झाला, ठीक आहे, म्हणजे माझ्यावर नाही झाला, पण माझ्याबरोबर जे कुणी सामाजिक कार्यकर्ते होते, शेतकऱ्याची मुलं होती, स्पर्धा परीक्षा देणारी मुलं होती, काही बेरोजगार मुलं होती, त्यांच्यावर तिथं लाठीचार्ज झाला. आणि मग आमची अपेक्षा होती की मुख्यमंत्र्यांनी जे काय 800 किलोमीटरमध्ये आम्ही लोकांशी बोललेलो आहोत, ते मुद्दे जे आम्ही नमूद केलेले ते कुठेतरी ऐकले जावेत, पण तसं काय होताना दिसत नव्हतं. मग आम्ही अधिवेशनाकडे जाताना मग लाठीचार्ज झाला. नंतर मग मुख्यमंत्री साहेबांनी वेळ दिला, पत्र दिलं आहे, त्यातले काही मुद्दे मार्गी लावतो असं सांगितलं. बघू आता अधिवेशन संपूचं काय काय, पण त्यातला एक मुद्दा म्हणजे पेपर फुटीवर कायदा व्हावा असा मुद्दा आम्ही घेतला होता, पण त्यांनी एक समिती स्थापन केली, ती करायची जरूरत नव्हती ॲक्च्युली. खरं तर त्यांनी डायरेक्ट कायदा करायला पाहिजे होता, पण त्यांनी वेळखाऊपणा केलेला आहे. तरीसुद्धा आम्ही परत एकदा हा मुद्दा सोमवार मंगळवारी मांडणार आहोत. पुतण्याने विद्यार्थ्यांच्या संघर्षासाठी यात्रा काढली, तर काका म्हणतात की PhD करून काय दिवे लावणार आहेत, राजकीय नेत्यांना PhD करतात. कसं बघतात? दादांकडनं ती अपेक्षा नव्हती असं ते काहीतरी बोलतील. शेवटी ते काही श्रीमंताची पोरं नाहीत, गरिबाची पोरं आहेत आणि सरकारला कुठं ना कुठेतरी सपोर्ट या मुलांना करण्याची जरूरत आहे. PhD करणं तसं सोपं नसतं, पण त्याला खर्चही जास्त असतो. आणि मग दादा बोलले, त्याचा निषेध तर मी केलेलाच आहे. अशा पद्धतीने कुणी आणि खास करून एका मोठ्या पदावर असणाऱ्या व्यक्तीला बोलू नये असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. कर्जत जामखेड MIDCचा विषय अजितदादांनी म्हटलंय की राम शिंदे जे सांगतील तेच आहे. नाही, राम शिंदे सांगतात ते व्हावं, फक्त माझं एकच आहे की 1000 एकरापेक्षा कमी MIDC नको. MIDC करत असताना माझ्या मतदारसंघामध्ये बऱ्यापैकी इतर ठिकाणी माळढोकचा प्रश्न आहे, फॉरेस्टचा प्रश्न आहे. त्यामुळे अशाच ठिकाणी जे आता आम्ही निवडले तिथं मोठ्या मोठ्या फॅक्टऱ्या येऊ शकतात, मोठी चिमणी होऊ शकते, पण त्यांनी जर ते हलवलं तर मग तिथं फक्त गोडाऊनच करावं लागतं आणि गोडाऊन केल्यानंतर तिथं जास्त लोकांना नोकरी देता येत नाही. त्यामुळे आम्ही जो अभ्यास करून निर्णय घेतला आहे तो योग्यच आहे, पण दादा त्या बाबतीत लक्ष घालतील. पण जर निर्णय चुकला तर आम्ही तर शांत बसणार नाही. मनीषा कायंदेंनी तुमच्याविषयी स्टेटमेंट केलेलं की तुमच्या नाही, कायंदे ताईंनी स्टेटमेंट करत असताना त्यांना मार्गदर्शन घ्यावं लागलं की रोहित पवाराबद्दल काय बोलावं. ज्यांना मार्गदर्शनच घ्यावं लागतं की काय बोलावं त्यांच्याबद्दल मी काय बोलणार. सर, ललित पाटील प्रकरण संदर्भातला प्रश्न आहे, तुम्ही आवाज उठवला. संजीव ठाकूर यांच्यावर कारवाई झाली असं फडणवीसांनी सांगितलं विधान भवनात, पण ही माहिती खोटी आहे असा आरोप सुषमा अंधारेंनी केला. कारण संजीव ठाकूर यांना कारवाई वेगळ्या प्रकरणात झाली. संजीव ठाकूर यांना कारवाई का होत नसेल असं तुम्हाला वाटतं त्यांच्याकडे? नाही, खरं तर आम्ही हाही मुद्दा घेतला होता की त्याच्यामध्ये काही नेत्यांची नावं आहेत का. कारण जेव्हा पाटील जे होते त्यांनी तिथं सांगितलं होतं की माझ्याकडे काही नेत्यांची नावं आहेत, पण तसं काय पुढं आलेलं नाही. आणि हे जे विषय असतात संवेदनशील विषय असतात, पुढे ते ज्युडिशियल एन्क्वायरी त्या बाबतीत व्हावी, बीडच्या बाबतीत सुद्धा ज्युडिशियल एन्क्वायरी व्हावी अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. जेव्हा सरकारच त्या बाबतीत एन्क्वायरी करत असेल आणि सरकारच्याच एखाद्या व्यक्तीचं नाव त्याच्यामध्ये असेल तर ते नाव कसे पुढे आणणार. आणि ड्रग्ज हा विषय युवांसाठी अतिशय घातक आहे, त्यामुळे ज्युडिशियल एन्क्वायरी त्या बाबतीत व्हावी असं आमचं सगळ्यांचं मत आहे. आमदार पत्रेवरती सुनावणी पुढे चालली आहे. आता 31पर्यंत हे सरकार टिकेल असं वाटत होतं. सुप्रीम कोर्टाने अजून 10 दिवस दिले. 10 दिवस झाल्यानंतर 10 सप्टेंबरला 10 जानेवारीला आपल्याला कळले सरकार टिकेल का नाही. जर सरकारचा विषय टिकण्याचा नसला तरी मग अध्यक्षांना राजीनामा द्यावा लागेल. ठाकरेंच्या आपल्या मोर्चाला अजून परवानगी दिलेली नाही. कशाच्या? बारावीच्या उद्याच्या मोर्चाला परवानगी दिली.
ते सरकार आहे, सरकार परवानगी देत नसेल तर मोर्चा तर काढायचा आहे, कारण शेवटी लोकांच्या हिताचा मोर्चा असेल तर मग कुठेतरी धाडस करावं लागेल आणि ते धाडस कदाचित हे शिवसेना जे आहेत म्हणजे उद्धव ठाकरे साहेब असतील आणि आदित्य असतील ते नक्कीच त्या बाबतीत पुढाकार घेऊन लोकांच्या बाजूने ते रस्त्यावर उतरतील. सलीम कुर्ताच्या प्रकरणात एसआयटीची घोषणा केली आहे. मात्र सुषमा अंधारेंनी एक फोटो शूट केला आहे 9 गँगमधल्याच एका व्यक्तीबरोबर, गिरीश महाजनांचा. बघा फोटो कोणाबरोबर कसा कोण कधी काढेल कोणालाच माहीत नसतं. उद्या इथं येऊन आमच्याबरोबर कुणीतरी फोटो काढणार, उद्या म्हणाले की हा दाऊदचा माणूस होता, आम्हाला थोडी कळणार आहे. त्यामुळे कुठेही एखादं प्रकरण करत असताना राजकीय द्वेषातून होऊ नये. जर एखादा व्यक्ती खरंच चुकला असेल म्हणजे मी कुत्ते का काय तो माणूस आहे त्याबद्दल बोलत नाही सलीमबद्दल, मी दुसरा कुठला तरी जो कार्यकर्ता होता का पदाधिकारी होता आता त्याला माहीत होतं का नाही हे बघावं लागेल. पण ठीक आहे, त्यात सखोल चर्चा होऊनच योग्य असा निर्णय देण्याची जरूरत आहे. पण टेररिझम या गोष्टीचं समर्थन आम्ही कुणीही करत नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.